हाय! सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आता आपण आहोत 1,84,000 सबस्क्रायबर्सची खूप 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 मोठी फॅमिली. त्यासाठी मनापासून तुम्हा सगळ्यांचे आभार. गेल्या महिन्यामध्ये मी भरपूर व्हिडिओज टाकले होते आणि मला असं वाटलं होतं की ओ वाव मी कन्सिस्टंट झाले, पण तसं नाही आहे. ह्या महिन्यामध्ये मी 1-2च व्हिडिओज टाकले आहेत, पण पुन्हा एकदा मी जागी झाले आणि आत्ता एनिवे खूप तसं ओकेजनसुद्धा आहे की मी भरपूर व्हिडिओज टाकावे. कारण मी आज चालले आहे थायलंडला. येस, माझी तिसरी इंटरनॅशनल ट्रिप आहे आयुष्यातली. पहिल्यांदा मी दुबईला गेले होते सरस्वतीच्या निमित्ताने, दुसऱ्यांदा लंडनला गेले होते शाबाश मितूच्या निमित्ताने आणि आता सेलिब्रिटी क्रिकेट लीगसाठी मी चालले आहे थायलंडला. येस, म्हणजे बेसिकली तीनही ट्रिप्स माझ्या फ्री होत्या. तर अशा या तिसऱ्या ट्रिपवर मी निघाले. मी जवळपास 3 वर्षाने चालले आहे, कारण नेहमी काय एक मेन तर सीरियलमुळे मला कुठेच म्हणजे जाताच नाही आलं. लग्नानंतर सुद्धा सिद्धार्थबरोबर बाहेर फिरायचा प्लॅन होता. बट मग त्याचं शूट सुरू झालं माझी सीरियल संपल्यानंतर. तर आत्ता ह्या निमित्ताने मी एकटीच चालले. ॲक्च्युली सिद्धार्थ नाही आहे सोबत. सिद्धार्थने पण मला खूप छान पॅकिंग करून दिलं आहे. आज दुपारी 1 वाजताचं फ्लाईट आहे. सोबत भरपूर सेलिब्रिटीज, फ्रेंड्स असणार आहेत आणि मेन म्हणजे गौरी असणार आहे. त्यामुळे तिच्याबरोबर फिरता येणार आहे. अनेक गोष्टी आहेत थायलंडमध्ये. मग 3-4 दिवसांचा आम्हाला ट्रॅव्हल प्लॅन पाठवला आहे. तर माझा पूर्ण प्रयत्न असेल की या 4ही दिवसांचे वेगवेगळे व्लॉग्स करून टाकावेत आणि त्या दृष्टीने मी प्रयत्नसुद्धा करेन. आणि तसली माझ्याकडे तशा सगळ्या वस्तू पण आहेत. माझ्याकडे मेटा ग्लासेस वगैरे आहेत. तर तर या लेट्स सी कसे होतात हे, कसे जातात हे 4 दिवस. आय एम व्हेरी मच एक्सायटेड. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाय. आणि गौरी आली आहे. हाय. ओ माय गॉड, हे काय आहे? एक साइड रिकामी होती का? गुड मॉर्निंग. लेट्स गो. बस. इकडे गौरी तिचं हे करते, एक सेल्फी काढते ज्याच्यामध्ये मी सुद्धा असणार आहे. बघू माझा ब्लॉग सुरू आहे. हां, तुला असं वाटेल काय हे बघशील. पण आता सगळं नाही, आता सांगितलं तेव्हा रोल केला. बघू बरं आमचा फोटो कसा आहे. नॉट बॅड, व्हेरी क्यूट, व्हेरी क्यूट. आपण पोहोचलो इथे. त्यांनी सांगितलं बर्गर किंगकडे यायचं आहे. आता बर्गर किंग कुठे आहे? गौरी विचारते. आहे आहे. लय लांब, लय लांब आहे. कुठे आहे? खूप दमायला झाले ऑलरेडी. बराच वेळ बाहेर थांबलो होतो. फायनली बोर्डिंग पास मिळाला आहे. आता कधी एकदा आज जाऊन मी कॉफी पिते असं मला झालं आहे. अर्धी टीम मागे आहे, त्यांचं अजूनही चेकिंग सुरू आहे आणि गौरा आता पुढे चाललो आहे. आपली कॉफी आणि सँडविच आलं आहे. गौरीची कॉफी आहे. गौरा पाणी आणायला गेले. गुड गर्ल. सॉरी, मी अजून तयार नाही तुझ्या या सगळ्या गोष्टी. हो ना. तंद्री लागली ना. हॅलो. हां, मला माहिती आहे. पूर्ण साईड. ही लाईट पेटली म्हणजे शूट आहे. हा, हाय गाईज. काय काय कोणाला करते मध्ये? आपण व्हिडिओच्या मध्ये होत. हो ना. अच्छा.
reach our destination for Bangkok. Expected to land in about 45 minutes subject to traffic. शॉर्ट वरती आहे ना काय काय केलं उकडलीच छान आहे. अगं मला तुझी हरवली वाटतं. हे काय आहे ते मला कळत नाही आहे. कोणाला कधी कळलं माहिती असेल तर प्लीज सांगा. हे काय लावलंय सगळं दिसले बाबा. Can I have one espresso vanilla? Yes, Is there too much sugar in it? Middle-aged sweet. Sorry? Sugar, sweet. Vanilla syrup. Yeah. So don't put extra sugar. Just put the syrup. No extra No sugar. syrup, I put vanilla syrup too. Syrup, no? Good. No, that's it. So 2 Americanos and one माझा एक frappe. That's it. How much? 492. आपले काहीच नाही आहे. This is not for us, na? This is not for us, right? Excuse me. Is this for us? अमेरिकानो 2 Americano. Can I take? लयच भारी दिसू लागलंय. ते जे आहे तिथं ते माझं आहे. Is that mine? Thank you. जेवण आहे जेवण. फेकायचं आहे का? काय झालं? आराम से बोला. पुढची सीट. सौरभ कुठे बसतोय? आला. सकाळी 9:30ला निघालो होतो. आता इथे 9:30 वाजले. मला सगळेजण बसले. Gauri is still getting used to my vlogging skills. Thank you so much. पास करायचं का मागे जा. अल्फाबेट्स 116 आहे. सॉरी 166 अल्फाबेट्स म्हणजे अ आ इ ई उ. तसं बाराखडी म्हणजे 167 166. म्हणजे खूप हार्ड आहे तुमची लँग्वेज. महिला जे असतात ते बोलते सवस दिखा.
सवजदी खा म्हणजे काहीतरी भेटते खा. ओके, सवजदी खा. And for the gentlemen say Sawadee Krab. पुरुष लोक बोलतात सवजदी क्राफ्ट. म्हणजे सवजदी खा जर का बोलले ते बोलते हा असं काय का असं पुरुषाने सवज. हे आहे इथलं नाईट लाईफ. आता इथे 12 वाजले आहेत, 12 सव्वा 12 झालेत ॲक्च्युली. इंडियन टाईमप्रमाणे 11:15 झाले आहेत. अजून आम्ही हॉटेलवर पोहोचलो नाही आहोत. इथे एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये आम्ही डिनर केला आणि आता आम्ही हॉटेलवर जाणार आहोत. खरं तर खूप लवकर हॉटेलवर जाणं एक्सपेक्टेड होतं इन माय हेड, कारण तसं बघायला गेलं तर दुपारी 1:30चं फ्लाईट पकडलं आहे आणि 4 तासांचं फ्लाईट होतं. म्हणजे इंडियन टाईमप्रमाणे 5:30 आणि इथल्या वेळेप्रमाणे 7. तर आता 12 वाजले आणि आम्ही अजून पटायला पोहोचलो नाही आहोत. त्याच्यामुळे थोडंसं बोर झालं आहे आणि त्या ब्लॉगमध्ये तसं काही बघण्यासारखं नव्हतं असं वाटायला लागलं. पण होपफुली हॉटेल असेल. सो आता पुन्हा एकदा चष्मा घालून मी बसले बसमध्ये आणि आता दाखवणार आहे तुम्हाला हॉटेल कसं आहे ते. अय्यारा ग्रँड हॉटेल असं हॉटेलचं नाव आहे. वाव, छान आहे तिथे. काय 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 अशा जागा. गोव्याची आठवण येते खरं तर. हे बघा. आणि खरंच आपण मुंबईमध्ये जर हाय ग्रीन करी विथ स्टिकी राईस किंवा जॅस्मिन राईस खातो तर खरंच इथे मिळतं का ते बघायचं आहे मला. हे बघा, पटाय पटाय. इथे कार्ड्स बाकी लय भारी आहेत. खूप कमाल कमाल मला दिसल्या होत्या. मगाशी पण कुठले नावं वेगळीच आहेत पण जबरदस्त एक एक कार्स होत्या. उद्या ॲक्च्युली ॲज पर द प्लॅन कोरल आयलंडला जायचा विचार आहे. पण अजून मी शुअर नाही आहे की कोरल आयलंडला जायला हवं का, तिथेच पटाया फिरायचं. कारण मी समुद्रात तर जाणार नाही आहे. आम्ही पोहोचलो. हो ठीक आहे.พรุ่งนี้ประมาณ 10 โมงอ่ะ เดี๋ยวเรียก डायरेक्ट 8 वरनं पुढे जायला लागेल का आपल्याला? 1211 बघूया ना, 8 वर जाऊ आणि मग पुढे बघू. पण जर 1200 नाही, हे 2 बिल्डिंग्स असतील. सॉरी, आपण दुसऱ्या फेजला आलो. नाही, आपण नाही लिफ्ट्स. हे बघ कोरल आयलंड झालं. बघितलं. वहिनी मला आवडला आणि तुम्ही रेकॉर्ड करताय का? बात रेकॉर्डिंग चालू आहे. झोपेत आता. रेकॉर्डिंग चालू आहे. हो हो. अच्छा, हा. हॉटेल टूर चालू आहे. अच्छा, ओ नाईस. या आजच्या ब्लॉग मध्ये काहीच नाही रे दाखवण्यासारखं. एअरपोर्ट नसतं. हाय, या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या तितिक्षा वहिनींच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. त्या भलेही मला कॅमेऱ्यात घेत नसतील आता. नाही, हे बघा. मी काय आयुष्य माझं. सेकंड आणि तुला 4th. तर हा ब्लॉग सगळ्यांनी लाईक करा, कॉमेंट करा आणि म्हणजे आपण सगळे दिसतो. सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू सो मच पृथ्वी. थँक्यू, व्हेरी स्वीट ऑफ यू. हटिये मुझे जाने दीजिए. उद्याचं पहाटे ठरवू 7 वाजता. काय बोलतो? ब्रेकफास्ट मला टेबलावर ठरवू. ब्रेकफास्ट वा टेबलावर. काय ब्रेकफास्ट वा टेबलावर? माझा पकडला होता ना टॉपिक आणि टॉक. मी काहीच बोललो नाही तेव्हा. गुड नाईट. काय 12 समोसे मिळतात, बाकी काही बोल. 150 बात
म्हणजे 450 रुपयाला इथे समोसे मिळतात, 120 वातला इथे गुलाबजाम मिळतात, म्हणजेच 3236 360 रुपयाला. अशा प्रकारे आपण आलो आहोत दुसऱ्या मजल्यावरती. ही आहे आपली रूम, 1211 गाव रा, पहिलीच रूम आपली. गौरी नलावडे यांना एकटं झोपायला भीती वाटते, त्यामुळे ते थोडे घाबरलेल्या होत्या. का आपण जिंकणार? ज्या टीम मध्ये मी आहे ती टीम जिंकणार आहे, बाकी मला माहित नाही. चला, ही आपली रूम आहे. फार काही आता आपल्याला उद्या आपण इथे इथे नव्हते. हो, इथंच राहणार होता आपण उद्या. ओके देन गाईज, आम्ही पोहोचलो आहे आणि आत्ता वेळ झाली आहे फ्रेश होऊन झोपायची, कारण उद्या पटाया फिरायचं आहे. कोरल आयलंडला जायचा प्लॅन होतो आहे, नाही म्हणजे सकाळी कशी किती फ्रेश जाग येते त्यावर आपण ठरवूयात. बट थँक्यू सो मच आजचा व्लॉग तुम्ही पूर्ण पाहिला त्यासाठी. अजून 3 दिवस आपण आहोत थायलंडमध्ये, आणि पहिले 2 दिवस आहेत पटायामध्ये, लास्ट आहे बँकॉकमध्ये. आता ह्यामध्ये जर का काही चेंजेस झाले तर ते तुम्हाला कळेलच. त्याचबरोबर परवा आहे क्रिकेट मॅच, तीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. सो स्टे ट्यून आणि सगळे व्हिडिओज नक्की बघा. बाय.